रत्नागिरीमध्ये महायुतीत ऑल इज नॉट वेल, कारण पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे। 2029ला रत्नागिरीमध्ये भाजपचा पालकमंत्री असेल। भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी हे वक्तव्य केलंय। रत्नागिरीत महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे। एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी थेट 2029चे संकेत दिलेले आहेत आणि शिवसेनेला डिवचलंय। आपल्याला रत्नागिरीमध्ये मोठी लढाई लढायची आहे आणि 2029ला या जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचा असेल असा थेट दावा जठार यांनी केलेला आहे। त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। प्रमोद जठार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। आता आपसात भांडायचं नाही। आपल्याला रत्नागिरीमध्ये मोठी लढाई लढायची ना। तुम्हाला वाटतं ना 29ला तुमच्या या जिल्ह्याचा पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचा असावा? वाटतं का नाही? लागा का मला? तुम्हाला वाटतं ना या भागाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा असावा का नाही? वाटतं का नाही? आता तो 2 खासदार मिळणार आहे। मला गंमत सांगतो, एक तर आमच्या राजापूरपर्यंत सिंधुदुर्गाला मिळणार आहे आणि एक उलटा इकडे मिळणार आहे। मला माहित नाही, म्हणजे मी आज सांगणं चुकीचं आहे की मी तिकडचा खासदार होणार हो। म्हणजे मी सांगून टाकलं तरी सांगतो, इकडचा खासदार व्हायची पण संधी आहे। लागा का आम्हाला बाळानो, 100% भाजपा होणार आहे। तुम्ही म्हणाले कसं होईल? अरे पश्चिम बंगाल 100% झाली तर शिरा पडली, रत्नागिरी किती राहिली? आणि बाळानो मी जिकडे जातो ना तिकडे 100% होते। तर जठार यांच्या या दाव्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्यात आलेलं आहे। प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो। 2029ला निवडणूक आहे, तोपर्यंत तर मला वाटत नाही की काही हे होतील। पण 2029ला जसं आज राष्ट्रवादी ही भाजप शिवसेनेवर आलेले आहे, किंवा कोण कुठल्या पक्षावर कसं काय गणित जुळत आहेत, तर 2029ला त्यांचं म्हणणं आम्ही पक्ष कसा लढेल काय लढेल जर त्यांची सत्ता सोवळावर आली, सोवळावर समजा ते लढले। मला वाटत नाही, कारण भाजप शिवसेना ही नैसर्गिक युती म्हणून पुनश्च एकदा एकत्र आलं। म्हणजे गेल्या वेळेस काँग्रेस बरोबर गेल्यामुळे लोकांनी परत शिवसेना भाजप एकत्र आल्यामुळे मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलंय। त्यामुळे जर का भाजपाला वेगळं लढायचं असेल तर जनतेच्या दृष्टीनं लोकांमध्ये मॅन्डेट काय आहे ते शिवसेना, त्यांची सत्ता आली तर होऊ शकतं। पण मला वाटतं शिंदे साहेबांचं ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे, उदयजी सामंत असतील, आमचे सर्व मंत्रिमंडळ असेल, आमचे सर्व सहकारी असतील, ते आम्ही जे काम करतो त्यावेळी मला वाटतं ह्या जिल्ह्यामध्ये तरी ह्या जिल्ह्यामध्ये किंवा ह्या कोकणामध्ये शिवसेनेचं प्राबल्य राहील। तर भाजपचे आमदार प्रमोद जठार यांच्या वक्तव्यानंतर आता रत्नागिरीत महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावर आलेली आहे। एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत असताना भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी थेट 2029चे संकेत दिलेले आहेत आणि शिवसेनेला डिवचलेला आहे। आपल्याला रत्नागिरीत मोठी लढाई लढायची आणि 2029ला या जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचा असेल असा थेट दावा देखील जठार यांनी केलेला आहे।